नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या समाजातील प्रत्येक आईवडिलांच्या हृदयाशी जोडलेला आहे। कारण आयुष्यभर मुलांसाठी कष्ट करणारे आईवडील जेव्हा आपल्या म्हातारपणाचा आधार म्हणून स्वतःची जमीन, घर किंवा इतर प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करून देतात आणि त्यानंतर तोच मुलगा आईवडिलांची देखभाल करण्यास नकार देतो, त्यांना जेवण देत नाही, औषधोपचार करत नाही, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करत नाही, त्यांना घरातून बाहेर काढतो किंवा सरळ सांगतो की जमीन माझ्या नावावर झाली आहे, आता तुमचे तुम्ही पहा, तेव्हा अशा आईवडिलांनी काय करावे? त्यांनी गप्प बसावे का? मुलाला दिलेली जमीन परत मिळवता येते का? गिफ्ट डीड रद्द करता येते का? किंवा मुलाच्या नावावर केलेली प्रॉपर्टी पुन्हा आईवडिलांच्या नावावर येऊ शकते का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण विषयामध्ये कायदा आईवडिलांना कोणते संरक्षण देतो, हे आपण आज अत्यंत सोप्या भाषेत आणि स्पष्ट भाषेत समजून घेणार आहोत। सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। आई वडिलांनी मुलाला जमीन दिली आणि मुलगा सांभाळत नाही म्हणून प्रत्येक परिस्थितीत जमीन आपोआप आई वडिलांना परत मिळते असे नाही। पण त्याच वेळी एकदा जमीन मुलाच्या नावावर केली म्हणजे आता आई वडिलांकडे कोणताही कायदेशीर उपाय उरलेला नाही, हे देखील पूर्णपणे चुकीचे आहे। कायदा प्रत्येक प्रकरणातील कागदपत्रे, जमीन कोणत्या पद्धतीने हस्तांतरित केली, त्या हस्तांतरणामागे कोणती अट होती, मुलाने कोणते आश्वासन दिले होते, आई वडिलांच्या सध्याची परिस्थिती काय होती आणि मुलाने प्रत्यक्षात त्यांची देखभाल करण्यास नकार दिला आहे का, या सर्व गोष्टींचा विचार करतो। म्हणून आजचा हा विषय फक्त एवढाच नाही की मुलगा सांभाळत नाही तर जमीन परत मिळेल का, तर खरा प्रश्न असा आहे की जमीन मुलाला कशी दिली गेली आणि त्या व्यवहारामागे आई वडिलांच्या देखभालीची कायदेशीर किंवा प्रत्यक्ष अट होती का। मित्रांनो, आपल्या समाजात एक अत्यंत भावनिक पद्धत आहे। आई वडील आयुष्यभर कष्ट करतात, उन्हातानात काम करतात, स्वतःच्या गरजा कमी करतात, मुलांना शिक्षण देतात, मुलांचे लग्न करतात, घर उभे करतात आणि शेवटी त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे जमीन आणि किंवा घर मुलाच्या नावावर करून देतात। त्यावेळी आई वडिलांच्या मनात एकच विचार असतो, हा माझा मुलगा आहे, मी त्याच्यासाठी सर्व काही केले आहे, तो माझ्या म्हातारपणी मला सांभाळेल। अनेक वेळा मुलगा देखील पालकांना आश्वासन देतो, बाबा तुम्ही जमीन माझ्या नावावर करा, मी तुम्हाला आयुष्यभर सांभाळेन। आई तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही, तुमच्या औषधांचा खर्च मी करेन, तुमच्या राहण्याची व्यवस्था मी करेन, तुम्हाला कधीही त्रास होऊ देणार नाही। पण अनेक वेळा जमीन किंवा घर मुलाच्या नावावर झाल्यानंतर परिस्थिती बदलते, मुलाचे लग्न होते, नवीन कुटुंब तयार होते, आर्थिक परिस्थिती बदलते किंवा काही वेळा मुलाचा स्वभावच बदलतो आणि जो मुलगा जमीन मिळवण्यापूर्वी आई वडिलांना मोठमोठी आश्वासने देत होता तोच मुलगा नंतर म्हणतो ही जमीन आता माझी आहे, तुम्ही तुमचे बघा। आई वडील आजारी पडले तरी औषधांसाठी पैसे नाहीत, जेवणासाठी आधार नाही, घरात राहण्याची सुरक्षितता नाही आणि ज्याच्यासाठी त्यांनी आयुष्यभराची कमाई दिली तोच मुलगा त्यांना सांभाळायला तयार नाही। मित्रांनो, अशा परिस्थितीत सर्वप्रथम आई वडिलांनी स्वतःला दोष देऊ नये आणि कायदेशीर उपाय नाही असे समजून गप्प बसू नये। भारतामध्ये पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी विशेष कायदेशीर व्यवस्था करण्यात आल्या आहेत। मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007 हा कायदा पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी आहे आणि कल्याणासाठी करण्यात आला आहे। या कायद्याचा उद्देश असा आहे की ज्येष्ठ नागरिक किंवा पालकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मुलांकडून आवश्यक देखभाल मिळावी आणि जर त्यांनी आपली मालमत्ता मुलाला या अपेक्षेने दिली असेल की मुलगा त्यांची देखभाल करेल पण मुलाने ती जबाबदारी नाकारली तर कायदेशीर संरक्षणाचा मार्ग उपलब्ध व्हावा। आता या विषयातील सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे सेक्शन 23। या तरतुदीचा साधा अर्थ असा समजून घ्या की एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपली मालमत्ता मुलाला किंवा इतर व्यक्तीला या अटीवर हस्तांतरित केली की त्या व्यक्तीने त्याला मूलभूत सुविधा आणि मूलभूत शारीरिक गरजा पुरवायच्या आहेत, पण हस्तांतरणानंतर त्या व्यक्तीने त्याची जबाबदारीने पालन केले नाही किंवा नकार दिला तर कायद्याच्या चौकटीत त्या हस्तांतरणाला आव्हान देऊन ते रद्द करण्याची मागणी करता येऊ शकते। म्हणजेच जमीन किंवा मालमत्ता देताना पालकांच्या देखभालीची अट महत्त्वाची ठरू शकते। पण मित्रांनो, तेथे एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर फरक समजून घ्या। प्रत्येक जमीन हस्तांतरणात सेक्शन 23 अंतर्गत रद्द होईल असे नाही।
जमीन मुलाला कशा प्रकारे दिली गेली हे अत्यंत महत्त्वाचे आहे। समजा वडिलांनी मुलाला गिफ्ट डीड करून जमीन दिली आणि त्या व्यवहाराच्या वेळी मुलाने आई वडिलांची देखभाल करण्याचे आश्वासन दिले होते किंवा त्या दस्तऐवजात देखभालीची अट स्पष्टपणे नमूद केली होती। नंतर मुलाने पालकांना सांभाळण्यास नकार दिला, त्यांना घरातून बाहेर काढले किंवा त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या नाहीत, तर अशा परिस्थितीत हस्तांतरण रद्द करण्यासाठी कायदेशीर उपाय उपलब्ध होऊ शकतो। पण दुसरीकडे समजा वडिलांनी मुलाला जमीन पूर्ण बाजारभाव घेऊन विक्री खताने विकली, पैसे घेतले, नोंदणीकृत विक्री खत झाली आणि त्या व्यवहारामध्ये पालकांच्या देखभालीची कोणतीही अट नव्हती। नंतर मुलगा आई वडिलांशी चांगले वागत नाही म्हणून फक्त त्या कारणावरून प्रत्येक विक्री खत आपोआप रद्द होईल असे नाही, कारण विक्री खत आणि देखभालीच्या अटीवर केलेले हस्तांतरण यामध्ये कायदेशीर फरक असतो। म्हणून आई वडिलांनी सर्वप्रथम आपले दस्तऐवज तपासले पाहिजेत। जमीन मुलाला गिफ्ट डीडने दिली आहे का, विक्री खताने दिली आहे का किंवा हक्क सोडपत्र केले आहे का, कौटुंबिक समझोता झाला आहे का, वसियत आहे का की फक्त तोंडी आश्वासनावर व्यवहार झाला आहे हे पाहणे आवश्यक आहे। दस्तऐवजामध्ये आई वडिलांच्या देखभालीची अट आहे का, त्यांना आयुष्यभर घरात राहण्याचा अधिकार आहे का, शेतीच्या उत्पन्नातून काही हिस्सा मिळणार आहे का, औषधोपचाराचा खर्च मुलाने करायचा आहे का, अशा अटी आहेत का हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे। अनेक आईवडील म्हणतात आम्ही मुलावर विश्वास ठेवला म्हणून काही लिहून घेतले नाही। मित्रांनो, विश्वास ठेवणे चुकीचे नाही, पण कायदेशीर व्यवहार करताना त्या विश्वासाचे संरक्षण करणारी स्पष्ट कागदपत्रे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। कारण न्यायालयात फक्त भावना पुरेशा नसतात, न्यायालयात कागदपत्रे, साक्षीदार, व्यवहाराची परिस्थिती आणि उपलब्ध पुरावे महत्त्वाचे ठरतात। समजा मुलाने जमीन घेण्यापूर्वी आई वडिलांना स्पष्टपणे सांगितले की तुम्ही जमीन माझ्या नावावर करा आणि मी तुमची आयुष्यभर देखभाल करतो। आई वडिलांनी त्याच विश्वासावर जमीन हस्तांतरित केली। नंतर मुलाने जमीन स्वतःच्या नावावर घेतल्यानंतर त्यांना घराबाहेर काढले, जेवण देणे बंद केले, औषधोपचार नाकारले आणि कोणतीही आर्थिक मदत करण्यास नकार दिला। अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या परिस्थितीचे पुरावे सुरक्षित ठेवले पाहिजे। मुलाने दिलेले आश्वासने, व्हॉट्सअप संदेश, पत्रव्यवहार, ऑडिओ किंवा इतर कायदेशीररित्या उपलब्ध संवाद, नातेवाईक आणि शेजारच्यांना माहिती असलेली परिस्थिती, वैद्यकीय कागदपत्रे, औषधांचे बिल, आर्थिक मदतीची मागणी, मुलाने मदत नाकारल्याचे पुरावे, घरातून बाहेर काढल्याची परिस्थिती आणि इतर संबंधित कागदपत्रे भविष्यात महत्त्वाचे ठरू शकतात। मात्र लक्षात ठेवा, पुरावे गोळा करताना कायदेशीर मर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे। खोटे पुरावे तयार करणे, बनावट कागदपत्र करणे किंवा चुकीची माहिती देणे हे उलट नुकसानकारक ठरू शकते। आता प्रश्न असा आहे की आई वडिलांनी मुलाला दिलेली जमीन परत मिळण्यासाठी कुठे जावे? अशा प्रकरणात मेंटेनन्स ट्रिब्युनल किंवा संबंधित कायदेशीर प्राधिकरणाकडे अर्ज करण्याचा मार्ग उपलब्ध असू शकतो। अर्जांमध्ये पालकांची माहिती, त्यांचे वय, आर्थिक परिस्थिती, आरोग्याची स्थिती, मुलाची माहिती आणि मालमत्तेचा तपशील, हस्तांतरणाची तारीख, कोणत्या दस्तऐवजाने जमीन दिली, त्यावेळी कोणते आश्वासन दिले गेले, हस्तांतरणानंतर मुलाने काय केले, पालकांची सध्याची परिस्थिती काय आहे आणि कोणत्या कायदेशीर दिलासा हवा आहे हे स्पष्टपणे नमूद करावे लागते। जर परिस्थितीनुसार हस्तांतरण रद्द करण्याची मागणी करायची असेल तर त्या मागणीचा कायदेशीर आधार स्पष्ट करणे आवश्यक असते। पण पुन्हा एकदा सांगते, प्रत्येक प्रकरणात जमीन परत मिळेल असे गृहीत धरू नका। कायदा परिस्थितीनुसार निर्णय घेतो। आता समजा आई वडिलांनी मुलाला जमीन दिल्यानंतर मुलाने ती जमीन तिसऱ्या व्यक्तीला विकली, अशा वेळी प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होऊ शकते। म्हणून समस्या निर्माण झाल्यानंतर वर्षानुवर्ष शांत बसणे धोकादायक ठरू शकते। मुलगा जमीन पुढे विकण्याची शक्यता असल्यास तातडीने योग्य कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक असू शकते। कारण पुढील खरेदीदाराला पालकांच्या हक्काची माहिती होती का, व्यवहार कोणत्या परिस्थितीत झाला, हस्तांतरण रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती का आणि तिसऱ्या व्यक्तीचे हक्क काय आहेत, या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरू शकतात। मित्रांनो, या विषयात पालकांनी केलेली सर्वात मोठी चूक म्हणजे संपूर्ण मालमत्ता मुलाच्या नावावर करून स्वतःसाठी काहीही सुरक्षित न ठेवणे। जर तुम्हाला मुलाला जमीन द्यायची असेल तर सर्वप्रथम स्वतःच्या आयुष्याचा विचार करा। तुम्हाला आयुष्यभर राहण्याचा अधिकार आहे का? तुमच्या औषधोपचाराचा खर्च कोण करणार? तुमच्या रोजच्या खर्चाची व्यवस्था काय आहे? शेतीच्या उत्पन्नातून तुम्हाला काही मिळणार आहे का? मुलाने तुमची देखभाल करण्याची जबाबदारी स्पष्ट स्वीकारली आहे का? हे संपत्ती देणे हा भावनिक निर्णय असू शकतो,
पण संपत्ती हस्तांतरण हा कायदेशीर व्यवहार असतो, त्यामुळे प्रेम आणि कायदा दोन्ही आवश्यक आहेत. मुलावर प्रेम करा, पण स्वतःची सुरक्षितता गमावू नका. अनेक वेळा पालक म्हणतात, माझ्या मुलावर मला पूर्ण विश्वास आहे म्हणून जमीन आधीच त्याच्या नावावर करते. पण मित्रांनो, तुमचे म्हातारपण सुरक्षित आहे का हे तपासल्याशिवाय संपूर्ण मालमत्ता हस्तांतरित करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. तुम्हाला मुलाला मदत करायची असेल तर संपूर्ण मालमत्ता एकदम देण्याऐवजी तुमच्या भविष्यातील गरजांचा विचार करा. आवश्यक असल्यास आयुष्यभर राहण्याचा अधिकार, उत्पन्नाचा अधिकार किंवा देखभालीची स्पष्ट अट याबाबत योग्य कायदेशीर दस्तऐवज तयार करण्याचा विचार करा. मात्र कोणताही दस्तऐवज इंटरनेटवरून कॉपी करून किंवा गावातील व्यक्तीच्या सल्ल्यावरून तयार करू नका. प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती वेगळी असते आणि दस्तऐवजाची भाषा अत्यंत महत्त्वाची असते. आता समजा मुलगा आई वडिलांना सांभाळत नाही, तो त्यांना अन्न देत नाही, औषधोपचार करत नाही, घराबाहेर काढतो किंवा त्यांना एकटे सोडतो. अशा परिस्थितीत आई वडिलांनी काय करावे? सर्वप्रथम परिस्थितीचे दस्तऐवजीकरण करा. कोणत्या दिवशी काय झाले, मुलाने कोणती मदत नाकारली, कोणत्या आजारासाठी औषधे लागतात, मुलाने पैसे दिले नाहीत का, घरातून बाहेर काढले का, कोण साक्षीदार आहे याची नोंद ठेवा. दुसरे म्हणजे जमीन हस्तांतरणाचे सर्व कागदपत्रे मिळवा. तिसरे म्हणजे सातबारा उतारा आणि फेरफार नोंदी तपासा. चौथे म्हणजे मुलाने जमीन पुढे विकली आहे का किंवा त्यावर काही व्यवहार केले आहे का हे तपासा. पाचवे म्हणजे योग्य कायदेशीर प्राधिकरणाकडे अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घ्या. आणि सहावे म्हणजे जर मालमत्ता विकली जाण्याची किंवा हस्तांतरित होण्याची शक्यता असेल तर तातडीने कायदेशीर उपायांबाबत सल्ला घ्या. अनेक पालक फक्त नातेवाईकांच्या आश्वासनावर वर्षानुवर्ष थांबतात. उद्या मुलगा बदलेल, पुढच्या महिन्यात पैसे देईल, काही दिवसांनी परत घेईल असे म्हणत राहतात. पण वेळ निघून जाते आणि समस्या वाढतात. त्यामुळे समस्या गंभीर झाली असल्यास कायदेशीर स्थिती समजून घेणे आवश्यक आहे. आता मुलांसाठीही एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. आई वडिलांनी तुम्हाला जमीन दिली म्हणजे त्यांचे फक्त कागदावर सही केलेली नाही, त्यांनी त्यांच्या आयुष्याची कमाई, त्यांचा विश्वास, त्यांचे भविष्य तुमच्यावर सोपवलेले असते. जमीन मिळाल्यानंतर आई वडिलांना विसरणे हे अत्यंत गंभीर नैतिक चूक आहे आणि काही परिस्थितींमध्ये कायदेशीर परिणामही होऊ शकतात. संपत्ती मिळाली म्हणून जबाबदारी संपत नाही. उलट पालकांच्या देखभालीचे आश्वासन देऊन मालमत्ता घेतली असेल तर त्या आश्वासनाचे कायदेशीर महत्त्व असू शकते. आई वडिलांना अन्न, निवास, औषधोपचार आणि सन्मानाने जगण्याची गरज असते. त्यांना रस्त्यावर आणून स्वतः त्या संपत्तीचा उपयोग घेणे हे कोणत्याही समाजाची आदर्श परिस्थिती असू शकत नाही. आणि पालकांसाठी एक महत्त्वाचा संदेश आहे. मुलाला संपत्ती देताना भावनेच्या भरात सर्व काही देऊ नका. तुमचे म्हातारपण, तुमचा वैद्यकीय खर्च, तुमची राहण्याची व्यवस्था आणि तुमची आर्थिक सुरक्षता आधी निश्चित करा. जर तुम्हाला मुलाला जमीन द्यायची असेल तर त्याबाबत तुमच्या अधिकारांचे कायदेशीर संरक्षण करण्याचा विचार करा. आता आपण काही उदाहरणे समजून घेऊया. पहिली परिस्थिती अशी आहे की वडिलांनी मुलाला गिफ्ट डीड करून जमीन दिली. त्या हस्तांतरणामागे पालकांची देखभाल करण्याची अट होती. मुलाने जमीन घेतल्यानंतर पालकांना सांभाळणे बंद केले. अशा परिस्थितीत कायद्याच्या चौकटीत हस्तांतरण रद्द करण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. दुसरी परिस्थिती अशी आहे की पालकांनी जमीन मुलाला दिली पण कोणतीही देखभालीची अट नव्हती. मुलगा नंतर पालकांशी चांगले वागत नाही. अशा परिस्थितीत पालकांना देखभालीसाठी कायदेशीर उपाय उपलब्ध असू शकतात, पण जमीन आपोआप परत मिळेल असे म्हणता येणार नाही. तिसरी परिस्थिती अशी आहे की मुलाने जमीन घेतल्यानंतर पालकांना वृद्ध आहेत, आजारी आहेत आणि स्वतःची देखभाल करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत पालकांनी कायदेशीर संरक्षणासाठी तातडीने योग्य मार्गाचा विचार करावा. चौथी परिस्थिती अशी आहे की पालकांनी मुलाला जमीन विक्री खताने विकली आणि पूर्ण पैसे घेतले. अशा प्रकरणात फक्त मुलाने नंतर देखभाल केली नाही म्हणून विक्री खत आपोआप रद्द होईल असे नाही, पण व्यवहारात फसवणूक, दबाव, चुकीचे प्रतिनिधित्व, मानसिक असमर्थता किंवा इतर कायदेशीर कारणे असतील तर स्वतंत्र कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. पाचवी परिस्थिती अशी आहे की पालक वृद्ध किंवा आजारी अवस्थेत होते आणि मुलाने त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन दस्तऐवज करून घेतला. अशा वेळी संमती, मानसिक क्षमता, दबाव, फसवणूक आणि व्यवहाराची संपूर्ण परिस्थिती तपासणे आवश्यक ठरू शकते. म्हणून प्रत्येक प्रकरणाचे उत्तर कागदपत्रे पाहिल्याशिवाय देणे योग्य नाही. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न.
आई वडिलांनी मुलावर केस करावी का? अनेक पालक म्हणतात तो माझा मुलगा आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई कशी करू? पण लक्षात ठेवा, कायदा सुडासाठी नाही, कायदा संरक्षणासाठी आहे. जर तुमच्या मुलाने तुमची जमीन घेतली आणि त्यानंतर तुम्हाला उपाशी ठेवले, औषधोपचार नाकारले, घराबाहेर काढले किंवा मूलभूत गरजाच पूर्ण करण्यास नकार दिला, तर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर उपाय वापरणे चुकीचे नाही. पालकांनी मुलाला जन्म दिला, वाढवले, शिक्षण दिले, त्याच्या आयुष्यासाठी कष्ट केले आणि संपत्ती दिली, पण वृद्धापकाळात पालकांना सोडून देणे हा मुलाचा अधिकार नाही. आई वडिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि मुलांनीही हेही लक्षात ठेवावे की आई वडिलांची संपत्ती मिळवणे हे जर तुमची इच्छा असेल तर त्या संपत्तीच्या बदल्यात पालकांच्या जबाबदारीपासून पळून जाण्याचा अधिकार तुम्हाला मिळत नाही. आज समाजात अनेकदा मुलगा म्हणतो, जमीन माझ्या नावावर आहे, आता आई वडिलांनी माझ्यावर दावा कसा करायचा? पण कायदा केवळ सातबारावर नाही, कोणाचे नाव आहे हे पाहत नाही, व्यवहाराची संपूर्ण परिस्थिती आणि कायदेशीर हक्कांचा विचार केला जातो. म्हणून मालकीचा दस्तऐवज हातात आहे, म्हणून पालकांचे सर्व अधिकार संपतात असे नाही. मित्रांनो, या विषयातील सर्वात मोठा धडा असा आहे की आई वडिलांनी मुलाला संपत्ती देताना स्वतःचे कायदेशीर संरक्षण केले पाहिजे. मुलावर प्रेम करा, पण स्वतःची आर्थिक सुरक्षितता पूर्णपणे सोडू नका. मुलावर विश्वास ठेवा, पण आवश्यक कायदेशीर अटी स्पष्ट करा. जमीन द्यायची असेल तर तुमच्या राहण्याचा अधिकार, देखभालीची जबाबदारी आणि तुमच्या मूलभूत गरजांची व्यवस्था याचा विचार करा. आणि जर तुम्ही आधीच जमीन मुलाला दिली असेल, आता तो तुमची देखभाल करत नसेल तर शांत बसू नका. सर्व कागदपत्रे गोळा करा, जमीन हस्तांतरणाची पद्धत तपासा, मुलाने दिलेली आश्वासने आणि त्याने केलेले नकार याचे पुरावे जमा करा आणि उपलब्ध कायदेशीर प्रक्रियेचा योग्य पद्धतीने वापर करा. पण खोटी तक्रार करू नका, बनावट पुरावे तयार करू नका आणि सोशल मीडिया, गावातील अफवांवर अवलंबून राहू नका. कायदेशीर मार्गानेच पुढे जा. आता या संपूर्ण विषयाचा अंतिम निष्कर्ष अत्यंत स्पष्ट आहे. तर प्रत्येक प्रकरणात जमीन आपोआप परत मिळते असे नाही, पण जर मालमत्ता पालकांच्या देखभालीच्या अटीवर हस्तांतरित केली गेली असेल आणि मुलाने ती जबाबदारी पूर्ण केली नाही, तर लागू कायद्याच्या चौकटीत त्या हस्तांतरणाला आव्हान देऊन ते रद्द करण्याची मागणी करण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007 मधील सेक्शन 23 या विषयात अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. मात्र कोणता कायदेशीर मार्ग लागू होईल, कोणत्या प्राधिकरणाकडे जावे, कोणते पुरावे आवश्यक असतील आणि जमीन प्रत्यक्षात परत मिळण्याची शक्यता काय आहे, हे प्रत्येक प्रकरणातील दस्तऐवज आणि तथ्यांवर अवलंबून असते. म्हणून कोणत्याही पालकाने फक्त सोशल मीडिया व्हिडिओ पाहून निष्कर्ष काढू नये. आपल्या कागदपत्रांची तपासणी करून योग्य कायदेशीर सल्ला घ्यावा. आणि मुलांनीही हेही लक्षात ठेवावे की आई वडिलांनी जमीन घेऊन त्यांना विसरणे ही माणुसकीची सर्वात मोठी हार आहे. कारण आई वडिलांनी तुम्हाला जमीन देताना फक्त जमीन दिलेली नसते, त्यांनी त्यांच्या आयुष्याचा विश्वास तुमच्यावर ठेवलेला असतो. तो विश्वास तोडू नका. संपत्ती मिळाल्यानंतर पालकांना रस्त्यावर आणू नका आणि पालकांनीही स्वतःचे भविष्य सुरक्षित न करता संपूर्ण संपत्ती भावनेच्या भरात हस्तांतरित करू नये. कारण प्रेम आवश्यक आहे, विश्वास आवश्यक आहे, पण कायदेशीर जागरूकता त्याहूनही आवश्यक आहे. आज तुम्ही मुलासाठी जमीन देत आहात, पण उद्या तुमच्या वृद्धापकाळात तोच मुलगा तुमचा आधार बनेल की तुमची सर्वात मोठी समस्या बनेल, हे कोणालाही आधी सांगता येत नाही. म्हणून संपत्ती देताना भावनेसोबत कायदेशीर शहाणपण वापरा. अन्याय झाल्यास गप्प बसू नका आणि कायद्याने दिलेल्या संरक्षणाचा योग्य मार्गाने वापर करा. कारण कायदा फक्त संपत्तीचे रक्षण करण्यासाठी नाही, तर त्या संपत्ती मागे आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आई वडिलांच्या सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी आहे. धन्यवाद.